शिवस्मारकतर्फे 1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ अर्थात शिवस्मारकतर्फे दिनांक 1 जानेवारी रोजी शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंतराव कुलकर्णी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृहात या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। इयत्ता 5वी ते 7वी, इयत्ता 8वी ते 10वी आणि महाविद्यालयीन गट अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। प्रथम विजेत्यास 3000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्यास 2000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर तृतीय विजेत्यास 1000 रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसंच प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। साधारणपणे महिन्याला एक उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना आवश्यक त्या समाजातील विषय त्याला काय न्याय देता येईल त्या पद्धतीने विषयाची आपण रचना करतो। मग त्यात सूर्यनमस्कार स्पर्धा आहेत, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, भजन स्पर्धा आहे, आरोग्य स्पर्धा आहे, अनेक स्पर्धा आहेत। त्यापैकी ही एक स्पर्धा आहे। मंडळाचे माजी अध्यक्ष, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनंतराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण या स्पर्धांचं आयोजन करतो। मग शालेय गट, महाविद्यालयीन गट असे शालेय गटातून 2 आणि महाविद्यालय गटातून 1, तर त्याप्रमाणे आपण या स्पर्धांचं आयोजन करतो। यंदाचं हे 26वे वर्ष आहे। या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, स्पर्धा प्रमुख प्रसाद जिरांग कलगीकर, संचालक धनंजय कुलकर्णी, व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर आदी उपस्थित होते।